सध्या बांगलादेश हिंसाचारामध्ये होरपळून निघत आहे. बांगलादेशामध्ये आरक्षणाविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाने उग्र रूप धारण केलं. या हिंसक आंदोलनामुळे 300हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. हिंसाचार रोखण्यासाठी देशात मोबाईल, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र बांगलादेश सरकार आंदोलकांवर ताबा घेऊ शकलं नाही. शेवटी पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि भारतात अक्षरशः पडून आल्या. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रुपेश टिंगने यांनी ज्वलंत विषयाला हात घालून धगधगत्या बांगल्याला भारताचा आधार हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. टिंगने परिवाराने याआधी सुद्धा अनेक विषयावर देखावा सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. या वर्षीचा देखावा म्हणजे राजकीय सत्तेतून कसे उलटपालट केले जाते याचे उदाहरण म्हणजे बांगलातली आताची परिस्थिती. यामधून असे दाखवायचे आहे की बांगलादेशच्या लष्कराने देशावर ताबा घेतला असून बांगलादेशामध्ये अशी परिस्थिती होण्याची कारणे काय, आरक्षणाचा मुद्दा नेमका काय, आंदोलन इतकं हिंसक कशामुळे झालं, याबाबत सर्व काही जाणून घ्या. अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती.